पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। मोठी आत्या, तिला आपण नको तिथे आता। तिला लाख नको असेल ग, पण हे घर काय तिच्या बापाचं नाहीये। आणि वचन दिलंय दादानी तुझ्या बापाला, त्याचं काय? पोरीच्या आयुष्याचं वाटोळ झालंय, त्याचा हिशोब नको चुकता करायला। ही कोण सांगणारी? मी गप्प आहे ना ते दादांकडे बघून। पण म्हणजे आमच्यात काही दम नाही असं वाटलं काही या ना? पोरीची आबरू म्हणजे काय खेळ वाटला काही या ना? गावभर बोभाटा झाला होता ना या साखरपुड्याचा। लोक आता आमच्याच पोरीला नाव ठेवणार, यांचं काय जातंय? अक्का, ती भागीरथी काकू आहे ना? कोण ती शेमडी? माझ्याशी पाण्यावर कचा कचा भांडली होती ती, तिचं काय? म्हणत होती तुमच्या नंदीचा साखरपुडा मोडला आता। मग कोण लग्न करणार तिच्याशी? गावभर बबरा झालाय म्हणे। अगं गावभर तिनच दवंडी पिटवली असणार ग, मा डालगस बाई आहे ती। पण ही गुरमी काय चीज आहे, मला जा म्हणून सांगते काय? बघच आता, नाही तिला घराबाहेर काढली ना तर अक्का नाव नाहीये माझं। नंदिनी, काय ग? माईंनी पाठवलंय मला। तू स्वयंपाकघरात आली नाहीस ना म्हणून बघायला आले। काय ग, बरं नाहीये की काय तुला? काय झालं? उर्मी आली आहे का? ती केव्हाचीच आलीये। राहू देत, मी येईन नंतर। माईंना सांगा की माझं डोकं दुखतंय। डोकं दुखतंय का तुझं? काय गे, तू काय डॉक्टर आहेस का? तुला दिसत नाही तिचं डोकं दुखते ते? औषध हवंय का तुला? तुझ्या औषधानं काही होणार नाही। आता दादा देतील ना त्याच औषधानं फायदा होईल, कळलं ना? जा तू सांग जा माईना, ती नंतर येईल, जा सांग जा। नाही, हे घे। सांभाळून ग, हात सांभाळ, विळीची सवय नाहीये ना। काय ग, काय झालं? नंतर येते म्हणाली। काय झालं काय? पण मला नाही वाटत तिला यायची इच्छा आहे। म्हणजे डोकं दुखतंय सांगत होती, पण मला काही तसं वाटलं नाही। असेल ग दुखत, ते काय दिसणार आहे का? पण कळतं ना वंस, हेच आपलं काहीतरीच। मग डोकं दुखतंय सांगायच्या आधी उर्मी आली आहे का अशी चौकशी का करायची? मी जाऊ का? नको नको, मी बोलेन तिच्याशी नंतर। खरंच डोकं दुखत असेल तिचं, आपल्याला काय माहित? मी जेवणासाठी बोलवायला जाईन ना तेव्हा बोलते तिच्याशी, वाटलं तर गोळी देईन डोक्याची। तिच्या डोक्याची गोळी दादांकडे आहे म्हणे। पुरे ग कुमू, तू ना केस काढत बसतेस सगळ्याचा। चल, भिजवलेली कणिक आण इकडे, मी पोळ्या लाटायला घेते। ए पोरीनो, असे चेहरे पडून काम नाही करायचं हो स्वयंपाकघरात। हसत मुखाने स्वयंपाक करायचा, कारण स्वयंपाक करताना आपण जो विचार करतो ना तो अन्नात उतरतो म्हणे। म्हणून काहीही असलं तरी स्वयंपाक करायचा तो आनंदानं करायचा। चला आता हसरे चेहरे करा बघू आणि लागा कामाला, नाहीतर हे मठात जायला निघतील आणि आपला नैवेद्य तयार नसायचा। आदितीबाई, हात उचला पटपट। आमच्या आदितीचं ना सगळं काम आरामात निवांत। रात्रभर जागा होता वाई विद्या। हो, एवढं काय झालंय? अहो, त्याचे ते विरोधक का प्रतिस्पर्धी कोण आहेत ना, त्यांनी खूप टीका केली त्याच्यावर। तो बोलतो कसा एक आणि वागतो कसा एक म्हणे। खूप अपसेट झालाय होतो। अगं पण कुठल्या मुद्द्यांवर ना?
मठवाल्यांची बरीच लफडी बाहेर काढली ना त्याने. शिवाय कर्मकांडांच्या विरोधात बोलतो तो. मग आता ते म्हणताय स्वतःची मुलगी मठवाल्यालाच कशी दिली? अगं पण म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडा पाषाण. पण सीमा, मुलगा मठवाला नाहीये ना. अहो पण तो मठवाल्यांचाच मुलगा आहे ना. शिवाय तो भावी मठाधिपती आहे अशी त्या गावात चर्चा आहे म्हणे. याचा अर्थ तुम्ही मुलगी मठवाल्यालाच दिली. दुटप्पी आहे म्हणे. सामान्य माणसांची दिशाभूल करायची, वैचारिकतेचा आव आणायचा आणि आतून लबाडी करायची असं म्हणालेत ते. हे जरा अगदीच आहे. हो ना, म्हणूनच तर विद्या अपसेट झालाय. खूप मनाला लागलंय हो त्याच्या. पण मग फोन बिन केला नाही ना त्यांना? नाही अहो, फोन करणार होता तो, मीच थांबवलं त्याला. चांगलं केलं. हो ना, मग म्हणाला बरं झालं थांबवलंस, आता सकाळी शांतपणे संपादकांशी बोलतो. कशा काय बातम्या काढतात नाही का ग? तेच तर, ह्याने लिहून लिहून काही कमी शत्रू निर्माण करून ठेवलेत का? अहो तरी मी याला सांगत असते, आपल्या पदरात एक मुलगी आहे ह्याचं जरा भान ठेव. अति खरं लिहायला आणि बोलायला जाऊ नकोस. कशाला लोकांना शहाणं करायला जायचं मी म्हणते. त्यांना व्हायचं तेव्हा होऊ दे ना. लोकांना जर का ह्या अशा बोवाबाजी करणाऱ्यांची कोठारं भरायची असतील तर आपण बोलून काही होणार आहे का? नाही ना. ह्या सगळ्याचा डूक धरून जर विद्याला किंवा आपल्यापैकी कोणाला काही केलं मग? नाही अगं, एवढं काही होणार नाही. हे बघ, आपण आपला विचार करतो पण तो तसा नाहीये. त्याला फक्त कुटुंबानी नाही समाजाने शहाणं व्हायला हवंय. लोकांनी शास्त्रीय पद्धतीने विचार करावा. देव श्रद्धेचा भाग असावा. देवाधर्माच्या नावाखाली व्यापार करणाऱ्यांच्या लबाडीला सामान्य लोकांनी फसू नये असं वाटतं त्याला. हो, पण ह्याच्यावर ज्यांचं पोट आहे ते डूक धरतात ना विद्यावर. हे बघ, धरला तर धरू दे. त्यांना घाबरून यांनी सत्य बोलणं सोडावं असं मला वाटत नाही. छान. आणि तुम्ही त्याला आता फूस लावता. त्याचं हे नको इतकं जहाल लिहिणं एखाद दिवशी आपल्याला महागात पडू नये म्हणजे झालं. हो नाही हेपा ती वेगळी गोष्ट आहे. नाही हेपा मुद्दा असा आहे की एक मिनिट, अहो तुम्ही माझं काही ऐकून घेतच नाही आहात. तुम्ही एका पाठोपाठ एक आरोपच करत सुटलाय माझ्यावर. हा मान्य आहे ना मला. नाही 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 मी काही ते नाकारत नाहीये की हो माझ्या जावयाच्या वडिलांचा मठ आहे. हा पण आपण तेच सांगतोय ना मी की आपण कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं. काय म्हणजे आता डॉक्टरच्या पोटी कोणी जन्माला आला म्हणून काय त्याला लगेच डॉक्टर म्हणायचं का? मठ चालवण्याच्या पोटी जन्माला आला म्हणून काय लगेच त्याला तुम्ही नाही नाही तुम्ही लॉजिक सोडून बोलताय म्हणून मी सांगतोय. मठ चालवणाऱ्याचा मुलगा असला हा काय 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 माहिती आहे तुमच्याकडे नेमकी? हा नाही सांगा ना म्हणजे आम्हालाही कळू दे ना काय ते. हा
अरे वा 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 वा, बर, म्हणजे वासू हा पुढचा मठाधिपती आहे. हा, हे पहा, हे सगळं धादांत खोटं आहे. मी सांगतो, त्याला प्रोफेसर व्हायचंय. आत्ता एका कंपनीत तो ट्रान्सलेशनचं काम करतोय. नाही, मी डिटेल्स देतो ना तुम्हाला. हो, तुम्ही पूर्ण चौकशी करा आणि मग आरोप करा. आणि मुळात जे काय आरोप करायचे असतील ना, ते पूर्ण पुराव्यानिशी करा. हा, माझ्या मुलीचं लग्न मी वैदिक पद्धतीनं केलेलं नाही. मी स्वप्नात सुद्धा असं काही करणं शक्य नाहीये. हो, करा ना तुम्ही. कुठली वाटेल ती एजन्सी लावा आणि तुमची माहिती गोळा करा. हा, माझ्या मुलीचं लग्न मी कोर्टात केलेलं आहे, तर त्याला वैदिक कसं म्हणणार तुम्ही? हा, तेच तेच तेच, हे जे तुम्ही माझ्यावर दुटप्पीपणाचे आणि लोकांची दिशाभूल करण्याचे जे काही आरोप लावताय ना, त्यासाठी तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकणार आहे मी कोर्टात. लक्षात ठेवा. विद्या, अरे एवढं चिडायला काय झालंय? चिडू नको. काय मूर्ख माणसं. मी त्यांना सांगतोय, मी माझ्या मुलीचं लग्न. अरे पण म्हणणं काय आहे त्यांचं? ते म्हणतायत वैदिक पद्धतीनं लग्न झालं नसेल तर आता होईल म्हणे. ते आता. कसला एवढा विचार करताय? नंदिनीचा. नंदिनीचं काय? हेच, जे काय झालंय ते बदलणं कोणाला शक्य नाही. एकदा लग्नाचे संस्कार वधूवरांच्या मनावर झाले की ती पुसण्याची उपाययोजना शास्त्रात नाही, कायद्यात असली तरी. खरंय. म्हणूनच मी विचार करत होतो, मी मनोहररावांना नंदिनीचा सांभाळ करण्याचं वचन दिलं होतं. पण आत्ताची परिस्थिती बघता मी काय तिचा सासरा होऊ शकत नाही. तिची योग्य घरात पाठवणी तर करू शकतो ना मी. तिचा सासरा नाही होऊ शकलो मी, पण तिचं कन्यादान करून तिचा बाप तर होऊ शकतो. असं केल्यानं माझ्या मनातला सल थोडा कमी होईल. नंदिनी सुखी होईल. हे घर तिचं माहेर होईल. तिला काही दुखलं खुपलं तर आपण बघू आणि नडीला तिच्या पाठीशी उभे राहू. आपल्या आदितीची घेतो तशीच तिचीही काळजी घेऊ. असं केल्यानं मी मनोहररावांच्या शब्दातून मुक्त होईल आणि मुख्य म्हणजे नंदिनीचं कल्याण होईल. म्हणजे अचानक सगळं घडल्यामुळे इतकं गोंधळून जायला झालं होतं ना, की यातनं नेमका मार्ग कसा काढावा तेच सुचत नव्हतं. पण तुमची कल्पना खरंच चांगली आहे. हा, जे घडून गेलंय ते बदलणार नाही, पण जे आपल्या मनात आहे ते चांगलं घडवण्याचा प्रयत्न करूया. नंदिनीसाठी वरसंशोधन सुरू करूया. अगदीच चालेल. हो, मी तर तिचं माहेरपण, बाळणपण, सणवार सगळं करायला तयार आहे. अक्कांशी बोलतो मी. खरंच बाई, मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालंय. अगदी थाटामाटात लग्न करू तिचं. होय होय होय. हरिओम हरिओम. पुनर्वसूचं लग्न बघणं काय आपल्या नशिबात नव्हतं. हा मुलगा कोण आहे? हा माझा लहान भाऊ पुनर्वसू. 300 वर्ष झाली महाराजांच्या पादुका मठात येऊन. पादुकांच्या सेवेचं व्रतच आहे पंत सचिव कुटुंबाचं. मला वाटतं मी आणि वासू एकमेकांशिवाय नाही राहू शकत. मला लग्न करायचंय वासूशी. माझ्या मुलीवर कर्मकांडांची कुठलीही सक्ती केली जाणार नाही. विद्या, काय झालं रे? काय नाही ग. मग कसला विचार करतोय? हेच की उर्मीचं लग्न कोर्टात लावून दिलं तर लोक एवढं थैमान घालतायत. खरंच तिचं लग्न वैदिक पद्धतीने लावून दिलं असतं तर म्हणजे लोकांनी तोंडात शेण घातलं असतं माझ्या. अरे तू असं कसं होऊ दिलं असतंस? आजपर्यंत तू लोकांना कर्मकांडातली निरर्थकता पटवून दिलीस आणि मुलीच्या लग्नात तू स्वतः ही निरर्थक कर्मकांड करत बसला असतास का?
नाही ग, मी तसं काही केलं नसतंच. एक विचार आला माझ्या मनात, तो बोलून दाखवला बस. विद्या, तू ना उगाच विचार करत बसू नकोस. अरे आपण नाही चुकलेलो. उर्मीचं पुनर्वसूवर प्रेम आहे म्हणून आपण लग्न करून दिलं तिचं. आणि पुनर्वसू मठाधिपती नाहीये, तो प्रोफेसर होणार आहे. आणि आता तर त्यानं व्हायलाच पाहिजे. होईल विद्या. अरे आपल्या उर्मीशी त्याने वडिलांचा विरोध न जुमानता लग्न केलंय, तेही कोर्टात. मग आता तो त्यांच्या आग्रहाला कसा बळी पडेल रे? लवकरात लवकर त्यांनी पुण्याला येऊन स्वतःचा स्वतंत्र संसार सुरू करायला हवाय. आता त्याच्या वडिलांचा तो मठ, त्यांचा कर्मठपणा तिलाच नाही आपल्याला सुद्धा खूप मागत पडेल माहितीये. आणि ते मठाचे लग्नाचे असे कुठले संस्कार नकोतच. नॉर्मल माणसांसारखा संसार सुरू करा म्हणावं पुण्यात येऊन. होईल, सगळं व्यवस्थित होईल. आपण बोलू उर्मीशी. बरं चल, तू झोप आता. झोप काय, आता मला आर्टिकल पूर्ण करायचं आज. असलं रे? वैदिक लग्नातल्या कर्मकांडांचा अवडंबर आणि आवश्यकता. तर एकंदर सून म्हणून उर्मिला तुमच्या मनानं मान्यता दिलेली दिसते. खरं सांगू का, उर्मीच्या वागण्यात मला सगळे संस्कार दिसतात बाई. नवऱ्याची काळजी, सासूशी, जावेशी, नंदेशी प्रेमानं समजुतीनं वागणं, मोठ्यांचा आदर राखणं, हे सगळे संस्कार असल्यासारखी वागते हो मुलगी. पण वैदिक पद्धतीनेच झालं ना त्यांचं लग्न? तसंच असणार म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये? नाही, विचारावंसं वाटत होतं पण नाही विचारणं झालं खरं. का हो? नाही, हल्ली ते कोर्टात बिर्टात जाऊन करतात ना लग्न. लोकांना कळत नाही, लग्न हा पवित्र संस्कार आहे. कोर्टात जाऊन करण्याची कायदेशीर बाब नाही ती. नाती जोडली जातात, माणसं जोडली जातात, मंत्रांचे पवित्र संस्कार होतात. अग्नीच्या साक्षीनं फक्त आप्तेष्टांनाच नाही तर देवदेवतांना देखील आशीर्वाद करण्यासाठी आमंत्रित केलं जातं या संस्कारांमध्ये. नुसता देखावा नसतो तो. त्या प्रत्येक मंत्रामागे, संस्कारामागे अर्थ आहे, महत्व आहे. आणि हे असं सगळं झालेलं असेल तरच ते लग्न, नाहीतर नुसता व्यवहार. आणि व्यवहाराने व्यवसाय होतो, संसार नाही. संसारासाठी संस्कार लागतात. तसंच केलं असणार हो त्यांनी. नाही, तसं असेल तर ठीकच आहे. पण तसं नसेल तर पुन्हा एकदा त्यांचा विवाह तिच्या आई वडिलांच्या आणि आपल्या साक्षीनं आपल्याला जशा वैदिक पद्धतीने हवा आहे तसं करायला हवा. तसं झालं तर फारच बरं होईल. मी आताच विचारते. थांबा, नाही इतक्यात घाई करू नका. आधी नंदिनीचं सगळं मार्गी लागू द्या, मग बाकीचं. निदान नंदिनीशी बोलते तरी. पण इतर कोणाशी कसलीही वाच्यता करू नका. त्या गोष्टी घडेपर्यंत मला त्यांची शाश्वतीच वाटेनाशी झाली आहे. हो. उर्मी, तू या सगळ्यात नको पडूस. पडू नकोस म्हणजे काय? नैवेद्य कसा वाढायचा शिकवलं मला माईंनी. हो, पण हे सगळं शिकून तू काय करणार आहेस? शिक्षण कधीच वाया जात नाही. या शिक्षणाचा तुला काय फायदा होणार आहे? तुला काय वाटतं? मला असं वाटतं की या सगळ्यात तू पडू नयेस, कारण तुझे बाबा मुळात कर्मकांड या सगळ्याच्या विरोधात आहेत. पण कर्मकांड म्हणून नाही करते मी राजा. मग तुझ्या घरच्यांना बरं वाटावं म्हणून करते. अगं तू काय काय करणार आहेस त्यांना बरं वाटावं म्हणून? हे बघ, माझ्याकडे आता लिस्ट रेडी नाहीये. मी सांगतो ना, सोहळ्याचा स्वयंपाक असतो, पूजा असते, जेवणावळी असतात, यज्ञ असतात, नैवेद्य असतात, हवन असतात. हे सगळं करणार आहेस का तू? असं तू ना आता अनरिझनेबल वागायला लागलायस. तू अनरिझनेबली वागतेस का? मी सगळं आवरायचा प्रयत्न करतोय आणि तू तू गुंता वाढवतच चाललीयस. गुंता तू केलायस वासू, मी फक्त तो सोडवते. तो आपण इथून गेल्याशिवाय सुटणार नाही. मला नाही असं वाटत.
मग देवाला नैवेद्य दाखवल्याने सुटणार आहे का तो? हे बघ, तू जर आता तिरकं बोलणार असशील ना तर आपण नको बोलूया प्लीज. तू हे सगळं करायला इथे आलेली नाहीये सुरमी. आणि हे सगळं कोणी ठरवलं? मी तुझ्या बाबांना लिहून दिलंय स्टॅम्प पेपरवर. वासुरे, पण हे सगळं जे मी करते ती माझ्या मर्जीने करते. तू हे सगळं माईची मर्जी संपादन करण्यासाठी करतेस. ते तू दुखावलंयस ना त्यांना म्हणून. तूही अल्टिमेटली तेच करणार आहेस. म्हणजे जी तू नाहीयेस तशी दाखवून तू माईला आशेला लावतेस. नंतर नंतर तुला कंटाळा आल्यानंतर माईला कळणार नाही की तू अशी का वागतेस. तुला वाटेल की इथे राहायलाच नको, मग तू इथून निघून जाशील. त्यापुढे काय करेल ती? रडत बसेल. नको वागू असं तिच्याशी. मी तिला दुखावलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तुझ्याकडे पर्याय आहे. तिला न दुखावण्याचा, जरा अंतर राखण्याचा. तू तिला आवडेल असा वागण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याने जास्त गैरसमज निर्माण होतील. त्यापेक्षा आहे तशीच राहा. शेवटी आपण इथून जाणारच आहोत तर गुंता वाढून कशाला जायचं? वासू, अरे वासू.